सकाळी सकाळी गुड मॉर्निंग तर खूपच छान झाली, पण पुढं भरपूर टाईम झाला कामं आवरायला. पुढं सांगतेच मी नेमकं काय झालं होतं पूर्ण दिवसचा रुटीनमध्ये. तर सकाळी फ्रेश उठून मस्तपैकी मुलांना टिफिनला मी फ्रूट्स पॅक करून दिले होते. त्यांना पपिता आणि पेरू दिला होता. मस्तपैकी चालतं म्हटलं कधीमधी टिफिनमध्ये फ्रूट्स द्यायला पाहिजे मुलांना. तसं आमच्या घरात आहे ना फ्रूट्सचे पण नखरे भरपूर येतात. पपिता उर्वी खाते आणि पेरू येतं ओम खातो. ओमला पपिता बिलकुल नाही आवडत, म्हणून त्याला टिफिनला पपिता नाही पेरू दिला होता. आता आमच्यासाठी पण मस्तपैकी अशी चहा वगैरे ठेवली. नाश्त्यामध्ये मी आमच्यासाठी पण पराठा वगैरे काहीच नाही बनवला होता, तेच दिलं होतं पपिता आणि पेरू ज्यांना जे खायचं आहे ते. आणि आता थंडी आहे म्हणून म्हटलं लाडून ते वगैरे बांधायचे बाकीच होते. गावाहून यायला फक्त 2च दिवस झाले होते. म्हटलं बाजार करणार आणि मग लाडू वगैरे बांधणार. त्या अगोदर म्हटलं चला आता अद्रक इलायचीवाली चहा घेते. मस्तपैकी अशी चहा ठेवली. सगळ्यांनी चहा मस्तपैकी अशी गरम गरम एन्जॉय केले, नाश्ता पण केला. पण पुढं सगळ्या कामांना ना भरपूर उशीर झाला. मला शिवण क्लासला पण जायचं होतं आणि सगळं आवरत भरपूर टाईम झाला होता. तर सगळं राणीनेच आवरलं. मी फक्त कपडे वगैरे टाकून दिले होते दोरीवरती. ते पण मशीनमध्ये वॉश केलेलेच होते, म्हणून मला काही इतकं टेन्शन नव्हतं. भांडेकुंडे आवरून घेतले होते. पण स्वयंपाक करायचा बाकी होता ना, तर स्वयंपाक सगळा राणीनेच केला होता. मी फक्त पत्ताकोबी कट करून घेतली होती आणि कणिक भिजवून ठेवून दिलं होतं. नाश्ता वगैरे झाल्यानंतर राणीने झाडू पोता सगळं करून घेतलं होतं. म्हणजे ती झाडू मारतच होती, बाकी सगळी कामं होऊन गेले होते. सोफा कवर काढायचं होतं, कारण सोफा कवरवरती भरपूर इतकी धूळ उडाली होती ना, काय सांगू तुम्हाला. भरपूर घर म्हणजे पूर्ण रोडावरती ना, तर किती पण साफ केलं ना तरी पूर्ण धूळ वगैरे माती वगैरे येतच राहते. तर सगळं आवरल्यानंतर ना मला शिवण क्लासला जायला भरपूर टाईम होत होता. राणीला मी सांगितलं तू स्वयंपाक करून घे जो प्लीज. ती आहे ना म्हणून मला भरपूर मदत होऊन जाते. मला टेन्शन नाही राहत. मी शिवण क्लासहून येते आणि त्यात स्वयंपाक वगैरे रेडीच राहतो. तर पत्ताकोबीची भाजी बनवायची होती आणि पोळींचं कणिक भिजवून ठेवलं होतं, पोळ्या टाकायच्या होत्या. बस तिने ते सगळं आवरून घेतलं होतं. बाकीचे व्हिडिओ मी पुढचं काही शूट नाही केलं आहे. आणि कपडे ते गावून आले म्हटलं, म्हणजे कपडे ते इतके सारे राहतात ना, वॉश करायची विचारू नका तुम्ही. ते तर बरं आहे मी दोरीवरती सगळे कपडे धुवून टाकून दिले होते. संध्याकाळी मग कपडे ते काढले आणि इतके सगळे कपडे होते बघू शकता तुम्ही. घड्या वगैरे केला आणि भांडे ते बाकी होतं माझं बघण्याचं, घासण्याचं. मी बोलली तुम्हाला एखादी सिरीज स्टार्ट केली तर तिला पूर्ण संपवल्याशिवाय. जेवणं बिवणं सगळी झाली होती, पण सिरीज चालू होती म्हणून उठण्याची इच्छाच होत नव्हती. तुमचं पण असंच होतं का? भेटूया पुढच्या मिनी ब्लॉगमध्ये. सांगा मला कमेंटमध्ये. बाय बाय.